नमस्कार मित्रांनो, शाळांना नुकत्याच सुट्ट्या लागल्यात आणि सगळेजणांना वेध लागलेत ते कुठे कुठे बाहेर फिरण्याचे। यामध्ये जर तुम्ही एका दिवसाच्या ट्रिपचे प्लॅनिंग करत असाल आणि कल्याण डोंबिवली किंवा ठाण्याच्या जवळपास राहत असाल तर एक अतिशय उत्तम ठिकाण या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। ते म्हणजे भिवंडी मराठेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर। चला तर मग बघूया की या मंदिरापर्यंत कसे पोहोचायचे। मित्रांनो, जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला ठाणे स्टेशन किंवा कल्याण स्टेशनवर यावे लागेल। तिथून तुम्हाला वाडा किंवा अंबाडी नाक्याची बस पकडावी लागेल। त्या बसने मग धोंडा वडवली या स्टॉपवरती उतरावे लागेल। तिथून मग ऑटोने मंदिरापर्यंत पोहोचता येते। पण मित्रांनो, ओला, उबर, प्रायव्हेट कार किंवा स्वतःचे एखादे वाहन यानेच मंदिरापर्यंत पोहोचणे हा एक उत्तम मार्ग असेल, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टची अजून म्हणावी तेवढी तिकडे सोय नाही आहे। रस्त्यांची अवस्था कशी आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून दिसतच असेल। काही ठिकाणी चांगले आणि काही ठिकाणी एक खराब पॅच लागतो। कल्याणपासून मंदिरापर्यंत एक साधारणपणे 30 किलोमीटरचं अंतर आहे, जे साधारणपणे तुम्ही 1 ते सव्वा तासामध्ये पोहोचू शकतात। रस्त्याने जाताना काही ठिकाणी मात्र सुंदर निसर्गरम्य दृश्य आपल्याला दिसते। आता आपण धोंडा वडवली या नाक्यापर्यंत आलेलो आहोत। इथून साधारणपणे एक 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे। स्वतःच्या वाहनाने येत असल्यास एक सल्ला निश्चितच देईन की गुगल मॅपवरती अजिबात अवलंबून राहू नका, कारण प्रत्येक वेळेस गुगल मॅप रिरूटिंग करतं आणि वेगळ्या वेगळ्या मार्गांवरती नेऊन सोडतं। अशा वेळेस थांबून तिथल्या ग्रामस्थांना नीट रस्ता विचारणे किंवा एखाद्या ऑटोवाल्याला नीट रस्ता विचारणे कधीही उत्तम। मला निश्चित आशा आहे की भविष्यामध्ये इथलं पब्लिक ट्रान्सपोर्टची सेवा सुधारेल आणि रस्त्यांचीही परिस्थिती सुधारेल। साधारणपणे 1.25 ते 1.5 तासाचा प्रवास करून आणि निसर्गाचा आनंद घेऊन आपण आता पोहोचतोय छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ। इथे गाड्यांच्या पार्किंगकरता खूप मोठी स्पेस आहे। आपल्याला दिसतंय की इथे बऱ्याच प्रकारच्या प्रायव्हेट आणि पब्लिक गाड्या दिसत आहेत, काही बसेस पण आलेल्या दिसत आहेत। हे समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं प्रवेशद्वार। सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार रविवार जर गेलात तर खूप प्रमाणात गर्दीही असते। संध्याकाळी 6 नंतर संपूर्ण मंदिराला अतिशय सुंदर अशी रोषणाई केली जाते। आपल्याला दिसते मंदिराचा भव्य परिसर आणि एखाद्या किल्ल्यासारखी केलेली तटबंदीची योजना। सुट्टीचा दिवस असल्यामुळे मंदिर आणि मंदिराचा परिसर हा माणसांनी भरून गेलेला आहे। बरोबर संध्याकाळी 7 वाजता महाराजांच्या आरतीला सुरुवात होते। परिवार वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे परिवार वंदना जय देव जय देव श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देव जय देव निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ आरती ओ गौरा जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया जया करना आर्या ताराया जय देव जय देव श्री जगदंबादिस्तव सुंदरी कवक्षे दशमुखवर दुर्गे श्री रघुवर संरक्षी श्री भूता भूमाता मेधाई चढ़ता कुलगुण शिवराया त्रिकोण दुजात्राता जय देव जय देव जय जय शिवराया दया क्षमा शांति निस्सीम अंतरी दया क्षमा आरतीच्या नंतर समर्थ रामदास स्वामी यांनी शिवरायांवरती रचलेले श्लोक गायले जातात। शिवरायांचे
कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे कैसी असे महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, बहुत जनासी आधार, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की नमः पार्वती वंदे हरे हरे। आरती झाल्यानंतर सगळ्यांना एका शिस्तीमध्ये दर्शनाकरता सोडले जाते। मंदिराचे स्वयंसेवक जागोजागी उभे असतात। मंदिराच्या मध्यभागी महाराजांची सिंहासनावर बसलेली सुंदर मूर्ती पाहायला मिळते। सभामंडपाच्या उजव्या बाजूला तुळजाभवानीची मूर्ती तर डाव्या बाजूला जिजामातेच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे। मंदिराच्या सभोवती असलेल्या जागेमध्ये इतिहासकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन कायमस्वरूपी भरवलं गेलं आहे। त्याचबरोबर महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवणारे सुंदर शिल्पचित्र इथे लावली गेली आहेत। मंदिराच्या बाजूला सुंदर तटबंदीची बांधणी केलेली आहे, ज्यावर चढून आपण संपूर्ण मंदिराचा परिसर आणि त्याच्या सभोवतालचा परिसर बघू शकतो। मंदिराच्या बाहेरही आपल्याला एखाद्या किल्ल्यासारखी रचना केलेली दिसते। मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या स्टॉल्समधनं आपल्या नाश्त्याची सोय होऊ शकते। रात्रीच्या अंधारामध्ये मंदिर आणि त्याची रोषणाई हे अतिशय सुंदर दृश्य दिसतं। चारधामपैकी एक असलेल्या द्वारका यावरती मी संपूर्ण द्वारका दर्शन असा एक ट्रॅव्हल ब्लॉग केलेला आहे। जर पाहिलं नसेल तर आवर्जून पहा। माझा ट्रॅव्हल ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय भवानी, जय शिवराय।